25 वर्षांपूर्वी नागपूरचा पालकमंत्री असताना शहरात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार केले. आजही त्या रस्त्यांना खड्डे पडले नाहीत आणि तुम्ही जिवंत असेपर्यंत आणि तुमची मुलं बाळं जिवंत असेपर्यंत त्यावर खड्डे पडणार नाहीत, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय. मध्य नागपूरमधील गोळीबार चौक इथे आयोजित जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. पण आमदार विकास कुंभारे आणि प्रवीण दटके यांनी सातत्याने याचा आग्रह धरला आणि हा 1200 कोटी रुपयाचा पूल या ठिकाणी होतो आहे. आपल्या शहरामध्ये आपण सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले आहेत ठिकठिकाणी. मध्य नागपूरमध्ये वाव कमी आहे, पण रस्ते याकरता कॉन्क्रीटचे केले की आपल्याकडे ब्लॅक कॉटन सॉइल आहे आणि डांबरी रस्ते केले तर वर्षभरात ते उखडतात. म्हणून मजबूत कॉन्क्रीटचे रस्ते केलेले आहे. मी 1995 साली जेव्हा मंत्री होतो तेव्हा कॉन्क्रीट रस्ते बांधायला सुरुवात केली. नागपूरचा पालकमंत्री होतो आणि आज मला अतिशय आनंद आहे की जवळपास 23-24 वर्ष झाली त्या रस्त्यावर अजूनही गड्डा पडलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकासाच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू असलेल्या नागपूरला भारतातील प्रगत शहरांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे. नागपूरची जनता यावेळीही विश्वास कायम ठेवून विकासाला प्राधान्य देत समर्थन करेल, असा विश्वास त्यांनी पुढे बोलताना व्यक्त केला. मध्य नागपूरमध्ये काही लोक अनधिकृतपणे राहत होते. त्यांच्याकडे घरांची मालकी नव्हती, मात्र आवश्यक तो पाठपुरावा करून त्यांना घरांची मालकी मिळवून दिली. त्यासाठी केंद्रात दाद मागितली. भविष्यात नागपूरमधील अनधिकृत लेआउट आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्यांचं घर मिळवून देणार, असं आश्वासन त्यांनी दिलं. तरुणांना रोजगार देण्यासाठी नागपूर नजीक मिहान प्रकल्प सुरू केलाय. तिथे आज 68,000 तरुणांना रोजगार मिळत आहे. भविष्यात तेथे 1 लाख तरुणांना रोजगार मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले.